काय सल्ला राहील? आता एक तर सरकारनं निर्णय घेतलेला आहे, जरांगे पाटील वेगळं काही करतायत. म्हणजे मी जरांगे पाटलांना जे म्हणालो होतो की बा तुम्ही आता पॉलिटिकल हा लढा केला पाहिजे. तुम्ही ज्या अर्थी म्हणताय की तुम्हाला एकनाथ शिंदेनी फसवलं, अजित पवारांनी फसवलं, त्याच्यानंतर शरद पवारांनी फसवलं, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसनी फसवलं. आता त्यांच्यावरतीच तुम्ही जर विश्वास ठेवणार असाल तर तुमची पुन्हा फसगत होणार आहे. आता फसगत करायची नसेल तर पॉलिटिकल पॉवर ही तुम्हाला उभी करा, आणि लोक उभी राहिलेली आहेत. तेव्हा आम्ही सरळ म्हणालो जरांगे पाटलांना आपल्याच माध्यमातून की जालना कॉन्स्टिट्युन्सी त्यांनी लढावी, इंडिपेंडेंटली लढावी ते. आणि दुसरं त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे जरांगे पाटलांचं हे आंदोलन सुरुवात झालं, माझी माहिती अशी आहे की ओबीसीवाले सुद्धा मोर्चे काढायला निघालेले आहेत. ते जोपर्यंत पॉलिटिकल स्टँड घेत नाही तोपर्यंत ते पाहिजे ते करू शकणार नाही. नाही तर या सगळ्या निजामी मराठ्याने अण्णाराव पाटलापासून ते खेडेकरापर्यंत सगळ्यांना पचवून टाकलेलं आहे. तेव्हा जरांगे पाटील ही त्यातले वेगळे आहेत हे जर दाखवायचं असेल त्यांना, तर त्यांनी जालना लोकसभा ही जिंकली पाहिजे, लढली पाहिजे. जिंकतील ते ह्याची माझी खात्री आहे. आणि ते झालं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ते आपला दबाव गट उभा करू शकतात आणि त्यामार्फत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते शाबूत करू शकतात. ते त्यांनी पहिल्यांदा स्वतःला पॉलिटिकली इस्टॅब्लिश केलं पाहिजे. आता त्यांनी जर लढले नाही तर माझ्या अंदाजानं त्यांचाही अण्णाराव पाटील झाला असं मी त्या ठिकाणी मानेन. वंचितकडून उमेदवारी द्या ते मी तर त्यांना म्हणतोय की त्यांनी अपक्ष लढलं, कुठल्याही पक्षाबरोबर नाही. का कुठल्याही पक्षाबरोबर राहिलं की त्या पक्षाची बंधनं येतात. त्यांना असणारं त्यांची मागणी आत्ता जर पाहिली आपण तर वंचितशिवाय त्यांना असायला पाठिंबा कोणीच देत नाही आहे. काँग्रेस तर बोलत म्हणजे डबल भाष्य चाललेलं आहे. सभागृहामध्ये मान्यता का नाही तर टांगती तलवार आहे, आतमध्ये जाल, बाहेर आलं की आमचा पाठिंबा, म्हणजे बाहेर आलं तर त्यांचा विरोध. NCP नरोबा कुंजोबा अशीच असणारी परिस्थिती आहे. BJP जे आहे मुकामार म्हणतो आपण तसा मुकामार सहन करते. त्याच्यामध्ये फक्त असणारी ॲक्टिव्ह भूमिका जी आहे ती असणारी एकनाथ शिंदेची आहे. आणि त्यालाही आता एकनाथ शिंदेनाही जरांगेने कंडेम करून मोकळा झालेला आहे.